नमस्कार, मी प्रांजली, एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर, लाईफ कोच, त्याचप्रमाणे न्यूट्रिशनिस्ट. आज आपण परत आपल्या महत्त्वाच्या म्हणजेच आपण ज्या विषयावर जास्त बोलतो तो विषय म्हणजे मुली आणि महिला. आज आपण परत मुली आणि महिला या विषयावर बोलणार आहोत. हो, आपण एक आई म्हणून, एक बहीण म्हणून, एक आत्या म्हणून, एक मावशी म्हणून, एक काकी म्हणून काय आपल्या मुलीला सांगणार, जिने आता एका टीनेजमध्ये पदार्पण केलेलं आहे, किंवा जी आता कॉलेजमध्ये जिने पाऊल ठेवलेलं आहे, किंवा जी आता एका व्यवसायामध्ये जाऊ इच्छित आहे. बालपणापासून तर आपल्याला संस्कार करायचेच आहे आपल्या मुलीवर, परंतु जे आपण संस्कार करणार आहोत ते संस्कार लहानपणापासून आपण विसरलो आहे, समजा नाही केले, तर त्या गोष्टी आत्ता आपल्याला मुलीला सांगणं फार गरजेचं आहे. तर कुठल्या त्या आहेत त्या आपण फटाफट बघूया. तर पहिली आहे की मुलींना सांगा, कारण मुली प्रेमात फार पडतात. मुलींना सांगा की प्रेम म्हणजे सर्व नाही आहे. प्रेमापेक्षाही बऱ्याच गोष्टी मोठ्या आहेत, आणि प्रेमापेक्षा सगळ्यात महत्त्वाची आणि मुख्य गोष्ट जी की मोठी आहे ती म्हणजे आपला आत्मसन्मान. तेव्हा मुलींना सांगा की प्रेम महत्त्वाचं आहे, पण प्रेमात पडल्यावर किंवा प्रेमात असाल तर त्याहीपेक्षा महत्त्वाचा आहे तो तुमचा आत्मसन्मान. कारण बरेचदा काय होतं ना, की जेव्हा मुली प्रेमात पडतात किंवा आपण ऐकलेल्या गोष्टी आहे की प्यार में सब कुछ नहीं. प्रेम करा, पण आपला आत्मसन्मान सुद्धा जपा, तो तेवढाच महत्त्वाचा आहे. अदरवाईज तुमच्या प्रेमाला काही अर्थ राहत नाही. नंबर 2, जिथे तुमचा नेहमी अपमान केला जातो ते कधीच जाऊ नका. हे आपल्या मुलीला सांगायचं आहेच, पण आपण आपल्या मुलीला कधी सांगू शकू, ज्यावेळेस आपण आपलं सुद्धा बिहेवियर तसं करू. तेव्हा आपल्या मुलींना सांगा की बेटा, बरेचदा असं होतं की काय होतं, नाही बोलवलं तर नाही बोलवलं, काय चालतंच आहे, नात्यांमध्ये चालतंय, आता थोडं धुसफूस होती आहे, काय एवढं मानपणाचं घेऊन घेते. बट नाही, एखाद्या वेळेस ठीक आहे, कधी कधी चुकीनं होऊन जाते, किंवा कधी कधी होऊन जातं, कोणाचा मूड वगैरे नसतो तर. परंतु जर एखादा व्यक्ती किंवा एखाद्या ठिकाणी तुमचा जर नेहमी अपमान होत असेल तर तिथे चुकूनही जाऊ नका. तुम्हाला कितीही कोणी सांगितलं तरी चुकूनही जाऊ नका. देन थर्ड, आपल्याकडे म्हणतोय की आपण बरेचदा म्हणतो, किंवा मी पण बरेचदा बोलली असेल की मौन, चूप राहा. चूप राहण्यात खूप ताकद आहे. नक्कीच मौनात खूप ताकद आहे, चूप राहण्यात खूप ताकद आहे, शांत राहण्यात खूप ताकद आहे. पण ते शांत राहणं कुठपर्यंत, त्याला सुद्धा एक मर्यादा असावी. नाहीतर तुम्ही चूप राहा, पण ज्यावेळेस प्रश्न तुमचा आत्मसन्मानाचा येतो त्यावेळेस तुम्ही चूप राहणं चुकीचं आहे. त्यावेळेस तुम्हाला पेटून उठायला हवं. तुमच्या आत्मसन्मानाची रक्षा तुम्हालाच करायला हवी, आणि हे ठणकावून आपल्या मुलीला शिकवा. आत्मसन्मानाची आपण काळजी घेणं, आपला आत्मसन्मान जपणं म्हणजे आपण उद्धट आहोत, आपण असंस्कारी आहोत असा त्याचा अर्थ होत नाही. तेव्हा ज्यावेळेस तुमचा चूप राहण्याचा गैरफायदा घेतला जातो त्यावेळेस तुमचं मौन सोडा, तुमचं चूप राहणं थांबवा आणि उत्तर द्या सडेतोड आपल्या आत्मसन्मानासाठी. नंबर 4, प्रत्येक चूक जी असते ती सहन करणं म्हणजे चुकीचं नाही. म्हणजे एखादा व्यक्ती आपल्यावर अत्याचार करतोय आणि आपण काहीच करत नाहीये. नाही, जर आपल्यावर अत्याचार होत असेल तर आपल्याला आवाज उठवायला हवं, आपल्याला त्याच्या विरुद्ध ॲक्शन घ्यायला हवी. कारण
हर चुकीची गोष्ट आपण सहन करणं म्हणजे आपण आपला आत्मसन्मान संपवून टाकणं आहे. आपण तिथे अपराधी असतो, आपण तिथे आरोपी असतो. त्यानंतर नंबर 5, जो तुमची काय म्हणतात त्याला कद्र करत नाही, म्हणजे काळजी घेत नाही. की बरेचदा असतं की बहिणी बहिणी असतं, भाऊ भाऊ असतं, मैत्रीचं नातं असतं, नवरा बायकोचं असतं, सासू सासू सुनेचं नातं असतं, नंदा भावजांचं नसतं, जावा जावांचं नातं असतं. या नात्यांमध्ये सुद्धा बरेचदा एका व्यक्तीकडून ते नातं खूप चांगल्या पद्धतीने निभावलं जातं, पण दुसरीकडे त्याचा रिस्पॉन्स येत नाही. किंवा नवरा बायकोचं नातं हे खूप महत्त्वाचं आणि खूप पवित्र नातं आहे. या नात्यामध्ये सुद्धा एखादी बायको नवऱ्यावर खूप प्रेम करत आहे, पण नवरा तिची कदरच करत नाही, तिची काळजीच घेत नाही, त्याला तिच्या फिलिंगचं काही वाटतच नाही. त्यावेळेस तो तुमचे अश्रू पुसू शकेल त्यासाठी त्याला बांधून ठेवणं चुकीचं, किंवा तशी अपेक्षा करणं चुकीचं. तुम्हाला वाटतंय की मी माझ्या सासूसोबत खूप चांगली वागते, जेणेकरून माझी सासू माझ्याशी चांगली वागेल, किंवा मी आत्ता माझ्या सासूंचं खूप केलं तर माझी सासू माझं करेल, किंवा सासूला वाटतंय की सुनेसोबत मी आत्ता चांगलं केलं तिचं, तर ती माझ्याशी चांगलं वागेल, आणि तुम्ही करताय. पण तुमची सासू किंवा तुमची सून व्हाईस वर्सा तुम्हाला काही रिस्पॉन्सच देत नाही आहे, तर तुम्ही तिच्याकडून तुमच्यावर संकट आल्यावर ती व्यक्ती तुम्हाला मदत करेल अशी अपेक्षा कशी करू शकता? हा निव्वळ मूर्खपणा. स्वतःची समजूत घालून घेणे. तेव्हा अशा स्थितीत आपण सज्ज होणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्या सीमा, आपल्या बाउंड्रीज ओळखायला शिका, की आपल्याला कुठपर्यंत सहन करायचं आहे, आपल्याला कुठपर्यंत चूप राहायचं आहे, आपल्याला किती बोलायचं आहे, आपल्याला कोणाशी कितीपर्यंत रिलेशन्स ठेवायचे आहे. हा निर्णय स्वतः घ्या. कारण काय असतं की ज्यावेळेस आपण हे शिकतो त्यावेळेस आपल्याला सन्मान मिळतो. नाही म्हणायला शिका. बरेचदा असं होते, ती ना एवढी उद्धट आहे, तो ना मुलगा इतका उद्धट आहे, अगदी तोंडावर नाही बोलला. अहो, तोंडावर नाही तर काय करणार, मागे जाऊन नाही म्हणायचं. नाही म्हणणं म्हणजे तुम्ही फार असंस्कारी आहात किंवा वाया गेलेले आहात असा त्याचा मुळीच अर्थ होत नाही. तर तुम्ही तुमचं खरं मत जे मनापासून आहे ते व्यक्त करणं आहे. ती एक बदतमीजी जे आपण म्हणतो हिंदीमध्ये, की त्याला मराठीत मला शब्द आठवत नाही आहे, की आपण उद्धटपणा नाही होत. आपण नाही म्हणणं, एखाद्या गोष्टीला आपण नाही म्हणणं, की हां ठीक आहे, एखाद्याने म्हटलं की तू हे कर किंवा तू हे काम जाऊन कर, आणि आपल्याला वेळ नाही आहे तर नाही म्हणा. त्यात तुमचा कुठलाही उद्धटपणा नाही आहे. त्यानंतर लास्ट बट नॉट लिस्ट, की असं म्हणतात की जे नातेसंबंधी असतात, प्रेम असतं, मी नात्यांसोबत एक प्रेम शब्द ॲड करतेय. प्रेम, नातं यामध्ये कुठल्याही शर्ती नसाव्या. आपण म्हणतो ना नवरा बायकोचं प्रेम, नवरा बायकोमध्ये कसल्या शर्ती हव्या? एक कपल आहे सुंदरसं, छानसं, त्यांचं एकमेकावर खूप प्रेम आहे, तर लोक म्हणतात काय, अरे तुम्ही भावी आयुष्यात 7 जन्म सोबत राहणार आहात, जन्मभर सोबत राहणार आहात, आणि काय शर्ती ठेवताय? नाही. प्रेमात आणि नात्यात सुद्धा शर्त असणं गरजेचं आहे, शर्ती असणं गरजेचं आहे. कशासाठी? तर आपल्या आत्मसन्मानासाठी. हे आपण जवळपास 8 गोष्टी ज्या आहेत त्या बघितल्या, ज्या आपल्याला आपल्या मुलीला सांगायच्या आहेत, आणि आपण याच्या भाग 2 मध्ये सध्या बघणार आहोत की आपण आपल्या मुलीला आणखी काय सांगायचं आहे. तुर्तास इथेच थांबूया. पण प्रांजल माइंड केअर या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल आणि
व्हिडिओज बघताय पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. हे मी तुम्हाला कळकळीने का सांगते, कारण व्हिडिओ बनविण्यामागे, तयार करण्यामागे माझा ॲज सायकोलॉजिकल प्रोफेशन, ॲज अ सायकोलॉजिस्ट माझा एक हेतू आहे की आपल्या समाजामध्ये, मुलींमध्ये, महिलांमध्ये, त्याचप्रमाणे आपल्या मेंटल हेल्थमध्ये एक जनजागृती व्हावी. हा माझा छोटासा आहे. मेंटल जनजागृती करता करताच आपले जे करंट क्वेश्चन्स आहेत, जे आत्ता महिलांवर होणारे अत्याचार, महिला कुठे कमी पडत आहेत, वुमेन एम्पॉवरमेंट, या गोष्टीवर सुद्धा थोडंसं जागृती करण्याचा एक माझा छोटासा, अल्पसा, अगदी खारेचा वाटा म्हणायला हरकत नाही. मला खात्री आहे तुम्ही जर मला भरभरून सबस्क्राईब केलं तर माझा उत्साह अजून वाढतो आणि मला अजून नवीन नवीन विषयावर बोलायला आवडतं. आणि एखादा छोटासा व्हिडिओसुद्धा एखाद्या फ्रस्ट्रेट आलेल्या, निराश झालेल्या, विचारांमध्ये आलेल्या व्यक्तीपर्यंत जो पोहोचतो, त्यावेळेस त्या व्यक्तीला एक कुठेतरी जगण्याची नवी उमेद, एक आशेचं किरण दिसायला लागतं. तेव्हा हे काम आपल्या सर्वांना करायचं आहे. तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुताच इथेच थांबते. धन्यवाद.